बंधूंनो रामकृष्ण हरी. मी ॲडव्होकेट बंडू काशीद. एक मराठा कोटी मराठा, एक धनगर कोटी धनगर. बंधूंनो, आज सकाळी माझ्या मुलाने मला प्रश्न केला, पप्पा मला ॲडमिशन घ्यायचं आहे, मी कोणकोणती कॉलेजची नावं टाकू. मी म्हणालो का. माझा मुलगा मला म्हणाला, पप्पा मला जे कॉलेज हवं आहे ते कॉलेज मला मिळेल याची मला शक्यता वाटत नाही. भगिनी आणि बांधवांनो, माझ्या मुलाला लॉच्या CET मध्ये 99.25% आलेले आहेत. मी माझ्या मुलाला एवढंच म्हणालो, आपण याच्यावरती उद्या चर्चा करू आणि ठरवू. भगिनी आणि बांधवांनो, आज मी माझ्या कार्यालयात येऊन पुन्हा हा व्हिडिओ बनवतोय. मी हा व्हिडिओ अशासाठी बनवतोय, माझा प्रश्न जरा बाजूला ठेवा, परंतु माझ्या मराठा समाजातील हतबल बाप ज्याच्याकडे ॲडमिशन घेण्यासाठी पैसे नाहीत, 2 लाख भरण्यासाठी नाहीत, हे ज्यावेळा बापाला कळतं त्यावेळा बाप मुलासाठी आत्महत्या करतो. माझ्या समाजातील तरुण मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यांना मार्क्स मिळतात, परंतु भरण्यासाठी पैसे नाहीत किंवा पाहिजे तिथे ॲडमिशन नाही म्हणून आत्महत्या करायला जातात. माझ्या मराठा समाजातील सर्व बांधवांना मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही तुमच्या मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार आहात का? तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढणार नाहीत का? तुमच्या आरक्षणासाठी, हक्काच्या आरक्षणासाठी तुम्ही झोपणार आहात का? तुम्ही जर आज तुमच्या हक्काच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे दादांना जर पाठिंबा दिला नाही, तर तुम्ही तुमच्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करताय असं मला वाटतंय. मी एवढंच सांगेन, लक्ष्मण हाकेंना माझा प्रश्न आहे. लक्ष्मण हाके, जन्म कुणी कुठे घ्यावा हे कोणाच्याही हातामध्ये नसतं. जर तुमच्या मुलाला 99.25% पर्सेंटाईल आले असते, तुम्ही जर मराठा समाजात जन्म घेतला असता आणि तुमच्या मुलाने तुम्हाला जर प्रश्न केला असता, तर प्राध्यापक लक्ष्मण हाके, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही काय उत्तर दिलं असतं? काय दिलं असतं उत्तर? मराठा बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या समाजामध्ये काही लोक उपाशी आहेत तर काही लोक तुपाशी आहेत. तुपाशी असणाऱ्या लोकांना असं वाटतंय की आमचं काय बिघडणार आहे, आम्ही अरबो करोड रुपये कमवून ठेवलेले आहेत, आमच्या पोरांचं काय, नातवांचं काय, आम्हाला काहीच काळजीच नाही. परंतु या तुपाशी असणाऱ्या मराठ्यांना मला सांगायचं आहे, राजाचा रंक आणि रंकाचा राजा होईल, कधी होईल हे सांगता येत नाही. ये भी वक्त निकल जाएगा. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, मराठा समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी, मराठा समाजाच्या गरीब लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोज जरांगे दादा जे काही संघर्ष करतायत, त्यांनी जे काही आंदोलन उभं केलेलं आहे, त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलं पाहिजे, नाही तर त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही सहभाग न घेतल्यामुळे काय फरक पडणार आहे? फरक नक्की पडणार आहे बंधूंनो. भविष्यामध्ये ज्यावेळेला तुमचे नातू असतील, तुमचे पंतू असतील किंवा भविष्यातले तुमचे जे काही वारसदार असतील, ते तुम्हाला आम्हाला कधीही माफ करणार नाहीत. जर ते अभ्यास करून त्यांना जर चांगले मार्क्स नाही मिळाले, त्यांना जर चांगल्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत, तर गुन्हेगारीकडे वळण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय असणार नाही. अशा वेळेला तुमचा सहभाग मनोज जरांगे पाटील यांना असावा, याच्यासाठी आज मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करण्यासाठी आलोय. मराठा समाजानं या महाराष्ट्रामध्ये 58 मूकमोर्चे काढले आणि जगाला आदर्श घालून दिला. मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही प्रत्यक्ष जरी सहभागी झाला नाही तरी मनोज जरांगे पाटलांची ताकद वाढवण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी तुम्ही किंवा मी, तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. मी मनोज जरांगे दादाच्या साठीच 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट सांगोला तालुक्यामध्ये, 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून ते 14 ऑगस्ट पर्यंत सांगोला तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन मनोज जरांगे दादाचा वटवृक्ष नावाचा वटवृक्ष लावून, वडाचं झाड लावून त्याचं पूजन करणार आहे. कारण प्रत्येक वडसावित्रीच्या पौर्णिमेला मनोज जरांगे दादाच्या नावानं जो काही मी वट तालुक्यातील गावोगावी लावणार आहे त्याचं पूजन केलं जाईल. आणि माझी प्रत्येक आया बहिणी त्याचं पूजन करून एवढंच म्हणेल की जन्मोजन्मी मराठा समाजामध्ये मनोज जरांगे दादासारखी अनेक मुलं जन्माला यावीत. भगिनी बांधवांनो, महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे, मनोज जरांगे दादाचा 1 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसा दिवशी तुम्ही प्रत्यक्ष सहभागी झाला किंवा नाही झाला तरी चालेल, पण मनोज जरांगे दादांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही
तुमच्या गावामध्ये प्रत्येक मराठ्यानं मनोज जरांगे दादाच्या नावानं वडाचं झाड लावावं. ते वडाचं झाडाचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे, वडाचं झाड जेवढं उंच जातं तेवढं त्याच्या मुळ्या सुद्धा खाली जातात. आणि वडाच्या झाडाचं पुन्हा वैशिष्ट्य आहे की त्याच्या पारंब्या सुद्धा पुन्हा जमिनीकडे येतात. हे सांगण्याचं वैशिष्ट्य एवढंच आहे, वडाचं झाड किती जरी उंच गेलं तर ते पुन्हा या मातृभूमीला नमन करत असतं, कारण या मातृभूमीतूनच ते उंच झालेलं असतं. मनोज जरांगे दादांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, मनोज जरांगे दादा या मानमोडी ज्वारीचं कणीस जसं असतं तसं आहे. उंच ताट आहेत, पण मानमोडी ज्वारीचं कणीस, त्याचं कणीस जे असतं ते पूर्ण वाकलेलं असतं, जमिनीकडे वाकलेलं असतं. त्याचे दाणे छान असतात, खाण्यासाठी असतात, टपोरे असतात, परंतु येतो ते अतिशय नम्र असतं. आणि हायब्रिड जे असतं ते फुगत ताट असतं, दिसायला नुसतंच ताट असतं, त्याच्या पिशा कसदार नसतात किंवा दाना कसदार नसतो. म्हणून मनोज जरांगे दादा हे मानमोडी ज्वारीच्या कणसासारखे आहेत. मनोज जरांगे दादाच्या नावानं 1 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक गावामध्ये तुम्ही वडाचं झाड लावा आणि मनोज जरांगे दादांना तुम्ही आशीर्वाद द्या. प्रत्येक वडसावित्रीच्या पौर्णिमेला तुमच्या आमच्या बहिणी वडसावित्रीच्या झाडाची वटाची पूजा करून प्रत्येकाच्या घरी मनोज जरांगे दादा सारखा कर्तृत्ववान पुरुष जन्माला यावा अशी वडाला सावित्रीच्या झाडाची वडाची पूजा करून परमेश्वराकडून आशीर्वाद मागून घेतील. मनोज जरांगे दादांच्या या कार्यासाठी तुमचं आमचं सहकार्य असं असलं पाहिजे की प्रत्येक जणांनी या लढाईमध्ये सहभाग घेतला पाहिजे. गावोगावी ज्यावेळेला मनोज जरांगे दादाच्या वडाची झाडं लागलेली असतील त्यावेळेला या सृष्टीचं शाश्वत सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य सुद्धा वाढलेलं असेल आणि जगाच्या इतिहासामध्ये मनोज जरांगे दादाच्या नावाची हजारो वडाची झाडं असतील, याचा सुद्धा इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल. भगिनी आणि बांधवांनो, मी एवढंच सांगेन की 1 ऑगस्ट 2024 पासून 1 ऑगस्ट 2025 या कालखंडामध्ये जी काही वडाची झाडं प्रत्येक गावामध्ये लावली जातील त्या वडाच्या झाडासाठी मी काही त्याच्यामध्ये पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे. प्रत्येकाने आपण लावलेल्या वडाच्या झाडाचा फोटो माझ्या मोबाईल व्हॉट्सअपवरती पाठवावा आणि मोबाईल नंबर पाठवावा, जेणेकरून त्याच्यामधून 3 नंबर काढले जातील. पहिला नंबर असेल तो 25,000चा, दुसरा नंबर असेल तो 21,000चा आणि तिसरा नंबर असेल तो 11,000चा. आणि त्या व्यक्तींना चिठ्ठ्या काढल्या जातील, त्या व्यक्तींना मनोज दादांच्या हस्ते त्यांना ते बक्षीस दिलं जाईल. भगिनी आणि बांधवांनो, मनोज जरांगे दादाच्या पाठीशी उभं राहणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. मनोज जरांगे दादांच्या पाठीशी तुम्ही आणि आम्ही उभे राहिलो आणि ह्या सृष्टीचं शाश्वत सौंदर्य जपण्यासाठी तुम्ही आम्ही जर सहकार्य केलं तर ह्या महाराष्ट्राच्या सरकारला पुन्हा एकदा मराठ्यांच्या आंदोलनाची वेगळ्या पद्धतीने दखल घ्यावी लागेल. मनोज जरांगे दादा आरक्षणाची आपली ही लढाई लढणार आहेत, त्याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही कोणकोणत्या प्रकारे सहकार्य करू शकतो या गोष्टीचा विचार करण्यासाठी माझा हा संदेश तुम्ही प्रत्येकाने माझा हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त मराठा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. आणि तुमचा जो काही व्हिडिओ तुम्ही काय जे झाड लावलेलं आहे वडाचं झाड, ते माझ्या 9223280918 या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपवरती त्याचा फोटो घेऊन पाठवावा आणि यापुढे त्याची नोंद घेतली जाईल. आणि 1 ऑगस्ट 2025 साली ज्या ज्या व्यक्तींनी झाडं लावली त्याच्यामधून 3 भाग्यविधात्यांना नंबर दिला जाईल. आणि मनोज जरांगे दादांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे. त्यामुळं मी या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती करतोय, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि या महाराष्ट्राच्या निसर्गाचं सौंदर्य वाढवण्यासाठी मनोज जरांगे दादाच्या नावानं वडाच्या झाडाची लागवड करावी अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, कोटी मराठा, एक धनगर, कोटी धनगर.